श्री स्वामी समर्थ क्लिक के ब्लाऊज डिझाईनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 4 टक्स ब्लाऊज करणार आहोत कटाई। तर 4 टक्स ब्लाऊज बिगर अस्तरचा कसा कटाई करायचा तो बघू आपण आता। सगळ्यात आधी घडी हा टोकला जोडून घ्यायचा सेम अस्तर सारखा। जोडून घेतल्यानंतर हा टोक इकडे टाकायचा, घडी टाकायची याची अशी आडवी घडी टाकल्यानंतर फिटिंग मोजून घ्यायची। सगळ्यात आधी 4 टक्सच्या ब्लाऊजची फिटिंग घ्यावी लागते। तर फिटिंग 8.5 इंचची, तर 8.5, 9.5, 10.5, तर अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवू। 11 इंच 11 इंच फिटिंग घेतल्यानंतर हे असं सरळ कट करून घ्यायचं। सरळ कट करून घेतल्यानंतर पूर्ण घडी ओपन करायची, परत अशी उभी घडी टाकायची। उभी घडी टाकल्यानंतर परत एकदा असा फोल्ड करायचा उभा फोल्ड केल्यानंतर आता आपण उंची मोजून घेऊ याची। उंची 13 इंच आहे, तर 14 इंच, 1 इंच उंची वाढवून घ्यायची। साध्या याला पण 13 तर 14, ही 14.5 आहे। त्यांनी अर्धा इंच उंची वाढवून सांगितली होती, त्यामुळे आपण आता अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊ। 13.5, 14, 14.5ची उंची घेतल्यानंतर आपल्याला हा भाग, खालचा भाग 1 इंच एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायचा। आता असा 1 इंचचा जो भाग आहे तो वरती घ्यायचा, 1 इंचचा भाग वरच्या साईडने, आणि खालच्या साईडने जी आपण मार्जिनसाठी उंची घेतलेली तोच घ्यायचा। 13.5चा 14.5चाच घ्यायचा। आता सगळ्यात आधी गळा टाकून घेऊ। फिटिंग 8.5 इंचची असल्यामुळे गळा 2.5 पावणे 3 इंचचा घ्यायचा। शोल्डर 3 इंचची घ्यायची। मोंढा 5.5, तर 4 टक्सच्या ब्लाऊजसाठी अर्धा इंच शिल्लक घ्यायचा। 6 तर 6.5, 1 इंचचा आणि 1.5 इंचचा सेप, हा सेप देऊन घ्यायचे दोन्ही पण। आता गळा मोजून घेऊ। गळा हुकाच्या साईडने मोजून घ्यायचा कधी पण। 5.5 इंच, तर गळा समोरचा गळा अर्धा इंच वाढवून घ्यायचा। 5.5 तर 6 इंच। हे केल्यानंतर आता क्रॉसपट्टी काढायची। क्रॉसपट्टी 3ची आणि 2.5ची असं असेल। आपल्याला साधं ब्लाऊज असल्यामुळं क्रॉसपट्ट्या 4 लागते। ह्या 2 काढल्या, दुसऱ्या 2 आपण दुसऱ्या ब्लाऊजवर काढून घेऊ अस्तरवर। हा 4.5 इंचचा इथं मार्जिन, पहिला टक्स, परत इथं 2.25चा, ह्या दोन्हीच्या मधला भाग काढून घ्यायचा। 6 इंचचा, इथं 3 इंच, इथं 3 इंच, तिथून पण 2.5 इंचचा समोर माप घ्यायचं। हे 2 माप झाल्यानंतर याचा पण मधला भाग काढून घ्यायचा। 6.5, तर हे 3.5, 3.25, त्याच्यानंतर हा टक्स जास्त लांब मारावा लागतो, तर मग 5 इंचचा मारून घ्यायचा। हे झाल्यानंतर 2, आणि आता हा इथून इकडं 4.5 इंचवर मार्क करायचं। 4.5 इंचपासून इकडं पण 2.5 इंचचा घ्यायचा। आता कटाई करून घेऊ। पहिली क्रॉसपट्टी काढून घ्यायची।
नंतर हा 1.5 इंचचा शेप कट करायचा. नंतर हे सरळ खालचा भाग काढून घ्यायचा कट करून. हा झाला मागचा भाग. समोरच्या भागासाठी हा फ्रंट कट करून घ्यायचा. मागची पट्टी काढून घेऊ आता मागच्या भागाची. मागची पट्टी 4 इंच तर 4.5 इंचची घ्यायची. साडेचार इंच गळा 2.25 इंचचा आहे. पण जो समोर घेतला तोच सरळ रेष ओढून घ्यायची. साध्या ह्याला गोल नाही तर चौकोनीच गळा जमतो. हा झाला गळा. हे झालं क्रॉस पट्ट्या. हा समोरचा भाग. आता बाह्या काढून घेऊ. बाह्या 4.5 इंच. तर अस्तरचं असल्यावर अर्धा इंच वाढून घ्यावं लागते. 4.5 तर 5 आणि बिगर अस्तरचं साधं ब्लाऊज आहे त्यामुळं 2 इंच वाढून घ्यावं लागेल. 4.5, 5.5 तर 6.5. 6.5 मधून 2.5 इंच कमी. आणि साधं बिगर अस्तरचं ब्लाऊज असल्यावर आपल्याला 4 क्रॉस पट्ट्या लागतात. या पहिल्या 2 निघलेल्या आणि याच्यावर आता 2 काढून घेऊ. हे झालं साधं 4 टक्स ब्लाऊज कटाई. 4 क्रॉस पट्ट्या, बाह्या, हा फ्रंटचा भाग आणि हा मागचा भाग.